दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड परिसरात घडली धक्कादायक घटना। पत्नीवर केला पतीनंच जीवघेणा हल्ला। उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत जखमी महिलेच्या आईनं म्हटलंय की मीना काशीराम बलखंडे वय 53 वर्ष, व्यवसाय घरकाम, राहणार फ्लॅट नंबर 17, साम्राज्य बिल्डिंग, जय भवानी रोड, नाशिक रोड या ठिकाणी त्यांची मुलगी वैशाली, नात स्वरा आणि जावई हनुमान असे एकत्रित कुटुंबात राहतात। मुलगी वैशाली हे स्पामध्ये काम करून त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालवत होती। वैशाली हिचं 2 महिन्यांपूर्वी हनुमान याच्यासोबत दुसरं लग्न झालंय। त्यांचं लग्न झाल्यापासून हनुमान हा वैशाली हिच्या चारित्र्यावर शंका घेत असल्यामुळं त्या दोघांमध्ये नेहमी वादविवाद होत असत। दिनांक 10/7/2026 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास फिजिओथेरपी कामी नाशिक रोड इथं गेली असता त्यानंतर 11:30च्या सुमारास मुलगी वैशाली हिचा मला फोन आला। तसं तिनं मला सांगितलं की माझे पती हनुमान यांनी मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं माझ्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केलाय। तू तात्काळ घरी ये। त्यानंतर मी लागलीच घरी जाऊन पाहिलं असता माझी मुलगी वैशाली ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तिच्या मानेवर, पाठीवर तसंच पोटावर धारदार शस्त्राच्या जखमा होऊन त्यातून रक्तस्राव होत होता। त्यानंतर मी वैशाली हिला तात्काळ उपचाराकामी बिटको हॉस्पिटल इथं घेऊन आले। बिटको हॉस्पिटल इथं आल्यानंतर उपचारादरम्यान वैशाली हिनं मला सांगितलं की तिचा पती हनुमान यानं सांगितलं की तू माझ्यासोबत कामासाठी परभणीला चल। वैशाली हिनं परभणीला जाण्यास नकार दिल्यानं हनुमान तिला म्हणाला की तू परभणीला नाही येण्याचं कारण मला चांगल्या रीतीनं माहिती आहे। तू माझ्यासोबत येत नाही तर मी तुला आज संपवूनच टाकतो, असं म्हणून हनुमान यानं त्याच्याजवळील धारदार शस्त्रानं वैशालीच्या मानेवर, पाठीवर तसंच पोटावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं वार केले। वैशाली हिचा पती हनुमान याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। वैशालीचा पती हनुमान यानं आमच्या घरावर राहत्या पत्त्यावर वैशालीसोबत परभणीला जाण्याच्या कारणावरून वाद घालून तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं मानेवर, पाठीवर तसंच पोटावर धारदार शस्त्रानं वार करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। म्हणून वैशाली हिचा पती हनुमान त्र्यंबक हिंगे, राहणार मुळगाव, परभणी याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।